नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप सारे स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर बघा, सकाळचा नाश्ता झाल्यानंतर त्याची भांडे तर मी घासले, पण त्यानंतर स्वयंपाक करते आणि त्यानंतर सर्व बाकीचे भांडे एकत्र घासते। तर स्वयंपाक झाल्यानंतर हा असा पसारा पडलेला असतो आणि मी दररोज माझं किचन कसं क्लीन करते तर हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी दररोजचे माझे 20 ते 30 मिनिटं हे किचनला देतेच। सर्व कामं झाल्यानंतर, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हा सर्व पसारा मी जिथल्या तिथे सर्वात आधी आवरायला घेते। जे डबे रिकामे झालेले असतात ते घासून पुसून पुन्हा त्यामध्ये ते सामान भरते व्यवस्थित। त्यामुळे ते डबे जास्त घाण होत नाहीत। प्रत्येक वेळी रिकामे झाल्यानंतर ते छान घासूनच मी भरत असते। आणि त्यानंतर आता सकाळच्या नाश्त्याचे भांडे घासून झालेले होते आणि ते सुकलेही, तर ते आधी लावून घेते। मी भांडे घासल्यानंतर ते छान सुकू देते, कपड्याने पुसून वगैरे लावण्यात विनाकारण वेळ वाया घालवत नाही। अर्धा ते 1 तासात सुकलेत की नंतर पुन्हा ते भांडे जिथल्या तिथे व्यवस्थित लावून घेते, म्हणजे स्वयंपाक करताना पुन्हा मला शोधाशोध करावी लागत नाही। आणि जी काही भांडी आपण स्वयंपाक करताना वगैरे वापरतो, जसं मसाल्याचा डबा, पोळीचा डबा, मिक्सर, आणि हे दररोजच लागतात, तर ही पण मी तेव्हाच्या तेव्हाच असे एकदा कपड्याचा हात त्यावरनं फिरवते, स्वच्छ असले तरीही। कारण आपण कितीही स्वच्छ ठेवलेत पण तरी काही ना काही धूळ माती त्यावर उडते किंवा आपले पिठाचे हात, मसाल्याचे हात त्याला लागतातच। सो तेव्हाची तेव्हा मी सर्व घासून व्यवस्थित पुसून घेते आणि जागच्या जागी ठेवून देते। आणि गॅसचा वटा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर इथे मी छान काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहेत आणि झाडं पण आहेत माझी, तर ते पण मी रोजच त्यावरून एकदा कपडा तर फिरवतेच। कारण आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, तर त्या वाफेमुळे किंवा त्या तेलकटपणामुळे ती सर्व जे वुडन शेल्फ आहेत ते पण ऑइली होतात। सोबतच तिथे जे काही मी टॉईज, डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहेत तेही खराब होतात। त्यामुळे मी दररोज प्रयत्न करते की त्यावरून एकदा तरी हात फिरवते। म्हणजे काय होते, जेव्हा आपण वीकली किंवा मंथली साफसफाई करायला घेतो त्यावेळेस आपल्याला मग जास्त त्रास होत नाही किंवा त्याची गरजही पडत नाही साफ करायची, दररोज जर एकदा जरी हात फिरवला तर। आणि किचनमध्ये मी हे काही प्लांट्स ठेवलेले आहेत, तर मी त्याचं पाणी दररोजच चेंज करते। आणि आता तर उन्हाळा असल्यामुळे ते प्लांट्स दररोज धुणंही खूप जास्त गरजेचं असतं। आता बऱ्याच जणी म्हणतात की किचनमध्ये जे लाईव्ह प्लांट आहेत ते जगतच नाहीत गरमीमुळे किंवा गॅसच्या उष्णतेमुळे वगैरे, पण आपण जर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली ना, वेळोवेळी त्यांना दररोज धुतलं, व्यवस्थित पाणी त्याचं चेंज करत राहिलं, तर प्लांट व्यवस्थित ग्रो होतात। आता बघा, एवढ्याशा ग्लासमध्ये माझं मनी प्लांट किती छान ग्रो झालेलं आहे। आणि त्यानंतर लायटर तर सर्वात जास्त घाण होतं, कारण आपले जे पिठाचे, ऑइलचे, मसाल्याचे, ऑइलचे सर्व आपण हात आता प्रत्येक वेळेस तर धुवत नाही ना लायटरला लावताना। तर लायटर स्वच्छ केल्यानंतर ह्या इथे मिठाच्या सोबतच लोणच्याची भरणी वगैरे राहते ती पण क्लीन करून घेते, कारण कणिक मळताना वगैरे मी याच मिठाचा यूज करते। आणि त्यानंतर इथे माझं हे चम्मच वगैरे ठेवायचं जे स्टँड आहे ते सुद्धा क्लीन करून घेते, त्यालाही बऱ्याचदा हात लागतातच। आणि हे दररोज क्लीन केल्यानं मग जास्त चिकट होत नाहीत आणि खराब होत नाहीत, म्हणजे वेळोवेळी जर क्लीन करत राहिलं तर मंथली क्लिनिंगच्या वेळेस आपल्याला जरा इझी पडतं। त्यानंतर ही माझी युजफुल अशी बास्केट आहे, ही पण क्लीन करून घेते। आता माझ्याकडे फक्त एक्झॉस्ट फॅन आहे, चिमणी वगैरे काहीही बसवलेली नाही आहे, त्यामुळे किचनमध्ये फोडणीचा तेलकटपणा वगैरे उडतो, सोबत त्यावर धूळ माती बसते। आणि आता उन्हाळा आहे, फॅन पण फुल स्पीडवर चालू असतो, त्यामुळे पीठ वगैरे पण उडतं आणि हे सर्व इथे काउंटर टॉपवर जेवढ्या काही वस्तू ठेवलेल्या असतात त्या खराब होतातच, त्यामुळे ते दररोज क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि सोबतच इथे बघा, फ्रीजच्या कव्हरमध्ये कितीही नाही म्हटलं ना तरी वस्तू साठतच जातात, तर त्याही मी दररोज ज्या कामाच्या आहेत त्या व्यवस्थित ठेवते, ज्या बिनकामाच्या आहेत त्या काढून टाकत राहते। पॉलिथिन वगैरे जो आला तो त्यामध्येच ठेवत राहतं, तर पॉलिथिनसाठी एक वेगळी पॉलिथिन केलेली आहे, त्यामध्ये कोणी ठेवत नाही, त्यामुळे त्या सर्व पॉलिथिन मी तिथे ठेवते। आणि त्यानंतर सर्व काउंटर टॉप रिकामं करून घेते आणि स्वच्छ व्यवस्थित घासून घेते। तर माझे फिलोडेंड्रॉनच्या ज्या कटिंग्स आहेत त्या पण छान ग्रो होत आहेत बघा। हे तर गॅसच्या जवळच ठेवलेलं असतं, पण यावरही काही परिणाम झालेला नाही उष्णतेचा, कारण मी दररोज अशा प्रकारे वॉश करते त्या पानांना। आणि चला, तर त्यानंतर मी शेगडी वगैरे व्यवस्थित घासून घेते। मी दररोज सकाळी शेगडी घासते, मग दिवसभर स्वच्छ राहते, सोबतच रात्रीही मग मला जास्त वेळ गॅसचा ओटा क्लीन करायला द्यावं नाही लागत। सकाळीच मी पूर्ण गॅसचा ओटा व्यवस्थित घासते, शेगडी पुन्हा आजूबाजूला जी स्टाईल लावलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित घासून घेते, कारण फोडणीचे शिंतोडे त्यावर उडतातच।
त्यामुळे आणि बटनांमध्ये गॅसच्या शेगडीच्या खूप जास्त घाण साचलेली असते नेहमीच, ते पण दररोजच मी क्लीन करते. आणि अशा प्रकारे एक एक हात आजूबाजूच्या स्टाईलला पण लावून घेते, म्हणजे त्यावरही जे काही घाण लागलेली असेल ते निघून जाते. आणि सरळ सरळ ग्लासमध्ये पाणी घेऊन ते सर्व धुवून काढते आणि वायपरच्या मदतीने सर्व बेसिंगमध्ये पाणी ओढत नेते. आणि म्हणजे गॅसचा ओटा कसा पूर्ण क्लीन होऊन जातो. शेगडी मात्र मी पाण्याने कधीच धुवत नाही. शेगडी पाण्याने धुतली की ती बिघडते, बटनांमध्ये पण प्रॉब्लेम होतो आणि सोबतच तिचा जो स्पीड असतो तोही कमी होतो. त्यामुळे मी शेगडी पाण्याने न धुता फक्त ओलसर कपड्याने व्यवस्थित पुसून घेते. आणि गॅसचा ओटा मात्र संपूर्ण पाण्यानेच मी धुवून काढत असते. रात्रीच्या वेळेस तरी मी पाण्याचा कमी यूज करते, तेव्हा मी जे लिक्विड बनवलेलं असतं त्याने वगैरे क्लीन करते. पण सकाळी मी छान घासून पुसूनच स्वच्छ करते, त्याशिवाय मला गॅसचा ओटा क्लीन झाल्याशिवाय सारखा वाटतच नाही. सो इथे बघा, आता गॅसचा ओटा तर क्लीन झाला, पण गॅस जिथे ठेवलेला आहे ना त्यावरच ही माझी विंडो आहे आणि फोडणीचे शिंतोडे त्यावर उडतात, तर ती पण खूप घाण होते. आणि ही जर आपण दररोज केली नाही ना तर ही अशीच घाण साचत राहते आणि नंतर तर स्वच्छ करायला मात्र खूप जास्त वेळ जातो आणि कंटाळाही येतो. त्यामुळे मी दररोजच त्यावर छान लिक्विड जे मी बनवलेलं आहे त्यानेच ती शिंपडून घेते आणि कागदाने पुसून घेते. त्यानंतर सर्व वस्तू जिथल्या जिथं ठेवल्या आणि इथे जो कापड यूज केलेला आहे तो पण मी स्वच्छ एकदा लिक्विड यूज करून स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर बघा, भांड्यांचा हा एवढा मोठा ढीग पडलेला असतो. नंतर जे काही माझे डब्बे रिकामे होत जातात ना ते मी दररोज अशा प्रकारे घासत राहते, त्यामुळे ती स्वच्छच राहतात. म्हणजे मंथली मला असं टेन्शन येत नाही की मोठे डबे जे आहेत ते खूप घाण झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला घासावे लागतील. एक सोबत घासलं की बराचसा टाइम जातो आणि कंटाळाही येतो. त्यामुळे मी दररोज जो डब्बा रिकामा झाला तो असं घासून घेते. आणि जेव्हा मग आपल्याला किराणा भरायचा असतो तेव्हाही मग आपले डबे आपल्याला क्लीन मिळतात. तर अशा प्रकारे मग दररोजच चेच भांडी असतात. भांड्यांना मला 10 मिनटं तरी लागतातच, कारण स्वयंपाक झाल्यानंतर खूप सारी भांडी पडलेली असतात. तरीसुद्धा मी जर नाश्त्याची भांडी तेव्हाचे तेव्हा घासून घेते, तरी बघा स्वयंपाकाचे बरेचसे भांडे दररोज असतातच. आणि मला ना घरातील इतर कामांचा कंटाळा येत नाही, स्वयंपाकाचा नाही किंवा क्लिनिंग तर मला खूप जास्त आवडतं. कपडे धुवायलाही ठीक आहे, पण भांड्यां घासायचा मात्र मला खूप जास्त कंटाळा येतो. पण काय करणार, माझे जे काही रिकामे झालेले डब्बे वगैरे होते ते सर्व मी क्लीन केले आणि भांडे इथे माझे आता घासून झालेली आहेत. आणि त्यानंतर मी स्क्रबर वगैरे पण छान एकदा लिक्विडने स्वच्छ करून घेते, कारण ते जर तसंच ठेवलं तर मग त्यामध्ये बॅक्टेरियाज वगैरे व्हायची भीती राहते. त्यामुळे ते मी नेहमीच क्लीन करूनच ठेवते. सर्व डिशवॉश वगैरे राहतं ना, ती बॉटल सोबत नळ किंवा हे फिल्टरचे पाईप्स वगैरे असतात ते सर्वही तेव्हाच क्लीन करते, कारण त्यावरही जेव्हा पाण्याचे शिंतोडे वगैरे उडतात तर त्याचे डाग तसेचे तसेच पडतात. तर ते पण जर अनक्लीन असले तर बिलकुल घाणेरडं वाटतं ते पाहायला आपल्याला. सो ते मी घासत राहते. सोबत बेसिंग वगैरे मी स्वच्छ करून घेते. तर हा स्क्रब स्पेशल मी बेसिंग आणि हे नळ वगैरे स्वच्छ करायसाठीच ठेवलेला आहे. सो त्यानंतर हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेते एकदा. अशा प्रकारे मी सर्व वस्तू दररोज क्लीन करते. यासाठी मला दररोज जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागतो. पण माहिती आहे का, सर्व किचन अतिशय व्यवस्थित क्लीन होतं. आता बघा, हे माझं जे फिल्टर आहे यावरही पाण्याचे खूप सारे डाग पडतात, कारण आमच्या इथे पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात क्षार आहेत आणि त्यामुळे क्षारांचे डाग पडतात. आणि फिल्टरचा जो नळ आहे तो वर आहे, काही फिल्टरचा खाली असतो, त्यामुळे त्याचे ओघळ नाहीत पडत फिल्टरवर. पण हा जो नळ आहे तो वरच्या साईडला असल्यामुळे त्याचे पाणी खाली सांडलं की पूर्ण फिल्टरवर सांडतं आणि त्याचे ओघळ मग उमटतात. म्हणून फिल्टरवरही मी एकदाच छान व्यवस्थित हात फिरून घेते. आणि फ्रीजलाही आपले दररोज हात लागतात. सोबत मुलंही सतत फ्रीज उघडत राहतात, लावत राहतात, त्यांचेही हात त्यावर उमटतात. सो त्यामुळे मग फ्रीजचाही दररोज मी क्लिनिंग करते. डीप क्लीन नाही करत दररोज फ्रीज, पण वरनं छान क्लीन करत राहते. त्यानंतर कबडचे जे काच आहेत ते तर मला दररोजच क्लीन करावे लागतात, कारण पिहू किंवा आरू दोघंही रोज त्याला ओले हात लावतात आणि त्यावर काही लिहत राहतात. त्यामुळे काच दररोजच क्लीन करावे लागतात. त्यासोबत या रॅकमधले डबेसुद्धा दररोज यूजमध्ये येतात,
कारण तांदूळ, डाळ सोबत बऱ्याचशा वस्तू या डब्यांमधल्या दररोज मला यूज कराव्या लागतात. त्यामुळे एकदा यावरनंही हात फिरवते. आणि तसंच आता उन्हाळा लागल्यामुळे काय आमच्याकडे भरपूर राख येते. तर त्यामुळे ते डबे जेव्हा हातात घेतले ना, हातालाही ती घाण लागते आणि मग स्वयंपाक करताना ना चिडचिड होते, हात धुवा, हे करावं. त्यामुळे मग ते डबेही एकदा मी असे पुसून घेते. दररोज एकदा कपडा फिरवला की ते क्लीन राहतात. सोबत मग इथे माझं ओव्हन आहे ते, किंवा त्यावर सोपसुपारीचा डब्बा वगैरे ठेवलेला आहे ते सर्व मला दररोज क्लीन करावं लागतं. आणि सर्व क्लिनिंग व्यवस्थित झाली की मग एकदा पुन्हा झाडून काढते आणि पुन्हा एकदा पोछा लावते. कारण पाण्याचे डाग जरी खाली पाणी वगैरे जरी सांडलं ना, तर आमच्या स्टाईलवर अशी डागं पडतात, कारण राख येते भरपूर प्रमाणात. तर ते पाण्याची थेंब अशी जशी तशी उमटतात खाली आणि सर्वीकडे काळं काळं होऊन जातं. त्यामुळे मग पुन्हा एकदा झाडून काढते, पोछा लावते. कारण पोछा मी स्वयंपाक करायच्या आधीच झाडून पोछा लावलेला असतो, पण स्वयंपाक झाल्यावर मला पुन्हा एकदा पोछा लावावाच लागतो. आणि पोछा लावला की एकदाचं माझं किचनच्या क्लिनिंगचं काम होऊन जातं. आणि मी सकाळी हे सर्व कामं करते, संध्याकाळी फक्त मग मला तेवढ्यापुरता काउंटर टॉप वगैरे क्लीन केला की झालं. जास्त मला कामं करावी लागत नाहीत. पण सकाळचा मात्र माझा हा रुटीन आहे. मी माझे 20 मिनटं तरी किचन क्लीन करायला दररोज देते. त्यामुळे ना त्या कामं साठत नाहीत आणि त्याचा लोड माझ्या डोक्याला होत नाही. मग त्यामुळे दररोज असे 20 मिनटं किचनला देते आणि माझं किचन त्यामुळे स्वच्छ आणि क्लीन राहतं. त्यामुळे झुरळं पण होत नाहीत. सोबतच आपले जे डेली यूजचे जे डबे वगैरे असतात किंवा मिठाचे, लोणच्याच्या भरण्या वगैरे असतात, तर त्यावरही घाण साचत नाही. कारण जर आपण दररोज क्लीन जर केलं नाही तर त्यावर ते ऑइली वगैरे लागते हाताचं किंवा फोडणीचं आणि त्यावर साचत जाते घाण. मग ते घासल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे जर दररोज अशा प्रकारे कपड्यानं जर क्लीन करत राहिलो तर मग आपल्याला नंतर जेव्हा आपण मंथली किंवा वीकली क्लिनिंग करतो तर तो लोड आपला कमी झालेला असतो. तर चला, तर आत्ता तर ह्या कामांना मला बरोबर दररोज 11:30 तरी होतातच. आणि हे सर्व किचन क्लीन झालं की लिव्हिंग रूम आणि बेडरूमला सुद्धा पोछा लावून घेते. आणि अशा प्रकारे मग माझे कामच संपून जातात. 11:30पर्यंत माझी कामं आटपत येतात. आणि हा बघा, हा माझा किचनचा बिफोर लुक होता. बघा, असं स्वयंपाक झाल्यावर अस्ताव्यस्त असतं सर्व किचन. आणि थोडेसे एफर्ट्स घेतले ना की बिलकुल स्वच्छ आणि क्लीन होऊन जातं. आणि मी दररोज 20 मिनटं नक्कीच देते माझ्या किचनला. कारण किचनमध्येच आपल्या बायकांचं तर अर्धा जास्त दिवस किचनमध्येच जातो, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि किचन स्वच्छ असेल ना, आपला मूडही छान राहतो, आपल्याला फ्रेश वाटतं आणि काम करायची इच्छासुद्धा होते. बघा, असं स्वच्छ किचन कोणाला नाही आवडत. तर असा आहे माझा किचनचा दररोजचा क्लिनिंग रुटीन. सो चला, मग तुम्हाला जर माझा हा 20 मिनिटाचा किचन क्लिनिंग रुटीन आवडला असेल तर लाईक करा. चला, टाटा.